चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण करतोय मोमोज। मोमोज तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वरचं कव्हर तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे 1 पाव मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ, थोडंसं तेल, मिक्स करून घेऊया। आणि यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा गोळा तयार करत असताना आपल्याला एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे की आपण तयार केलेला जो हा मैद्याचा गोळा आहे तो एकदम कडकही आपल्याला भिजवायचा नाही आहे किंवा सैलसर देखील नाही। आपल्याला जसं पाणी लागते त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघताय अतिशय मऊ असा गोळा इथे आपण तयार केला आहे। इथे बघा, याप्रमाणे दाबल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतोय तर हा अतिशय मऊ असा गोळा इथे तयार झालाय। याला परत थोडंसं तेल लावून आपण याला अर्धा तासपर्यंत रेस्ट देऊया। इथे आपण हा जो गोळा तयार करतो तर ही कणिक आपण कशी मळतो याच्यावर तुमचे जे मोमोज आहेत ते मोमोज अवलंबून असतात। जर मळलेला हा जो गोळा आहे हा जर सैलसर झाला तर मोमोज व्यवस्थित तयार होणार नाहीत, आणि जर आपण कडक अशी ही कणिक मळली तर मग मोमोज हे व्यवस्थित त्याला आकार येत नाही। आता ह्या ओल्या कपड्यामध्ये मी हा लपेटून इथे ठेवते आणि आता जवळपास अर्धा तास आपण याला रेस्ट देऊया। आता आपण तयार करतोय मोमोजचं स्टफिंग। त्याच्यासाठी मी इथे हे अर्धा किलो पत्ताकोबी घेतली। ही कोबी तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा मग किसून देखील घेऊ शकता। इथे घालायचं थोडंसं मीठ, मोमोजचं जे स्टफिंग आपण तयार करतो तर ते तयार करत असताना त्याच्यामध्ये मॉइश्चर राहायला नको, त्याच्यासाठी याच्यामध्ये मीठ घालून आपण ही या कोबीमध्ये जे पाणी असतं तर ते पाणी आता आपण काढून घेऊया। याप्रमाणे यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया। याप्रमाणे यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलं। आता याच्यामध्ये जेवढी पत्ताकोबी घेतलेली होती त्याच्या अर्ध हा गाजराचा कीस घेतलेला आहे। जवळपास 1 पाव गाजराचा कीस, त्याच्या अर्धी सिमला मिरची आणि ओला कांदा, ह्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून घेतल्या। या मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये परत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। मोमोजचं स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलंय। याच्यामध्ये घालूया हा ठेचलेला लसूण किंवा तो बारीक कापूनही तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर 2-3 बारीक कापून घेतलेल्या मिरच्या, हे आपण हाय फ्लेमवरती करतो। यानंतर इथे घेतलेल्या या सगळ्या भाज्या आहेत, ह्या भाज्या आपण इथे घालून घेतो।
गॅस अगदी मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला पटापट या भाज्या फिरवून द्यायच्या आहेत. गॅस मोठा ठेवल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये असणारं परत जे काही मॉइश्चर आहे, जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि हे जे मिश्रण आहे हे छान क्रंची बनण्यास मदत होते. जर आपण मंद फ्लेमवरती भाज्या परतवून घेतल्या तर मग त्याच्यामध्ये ओलसरपणा हा राहू शकतो आणि त्याच्यामुळे मग ते मोमोज हे व्यवस्थित बनत नाही. याच्यामध्ये मग आपण मीठ घातलेलं होतं, आता अगदी थोडंसं मीठ घालूया आणि काळी मिरी पावडर. याप्रमाणे 3 ते 4 मिनिटपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याप्रमाणे 2-3 मिनिट परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. पॅनमधील हे मिश्रण आपण इकडे दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घालूया वरून हिरवी कोथिंबीर, थोडासा मॅगी मसाला. इथे तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता. मुलांना मोमोज जास्त आवडतात म्हणून मी इथे मॅगी मसाला घातला. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया. अर्धा तास झालाय. आता परत आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने एकदम खूप मोठेही नाही आणि एकदम छोटेही नाही असे मोमोज इथे मी तयार करून घेते. त्याच्यासाठी ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर ही पुरी लाटत असताना ती खूप जाडही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने तयार करून घ्यायची. आता याच्यामध्ये हे स्टफिंग घालून घेऊया. जर तुम्ही पहिल्यांदा मोमोज तयार करत असाल तर हे स्टफिंग थोडंसं कमी घाला, म्हणजे मग याचा जो आकार आहे तो तयार करताना जास्त आपल्याला अडचण येणार नाही. इथे याप्रमाणे आता हे मधातून असं बंद केल्यानंतर मग आता याप्रमाणे असं अगदी साध्या पद्धतीचे मोमोज मी इथे तुम्हाला तयार करून दाखवते. त्याच्यानंतर दुसरी बाजू इथे देखील याच पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला या कळ्या याप्रमाणे अशा इथे दाबून घ्यायच्या आहेत. इथे याप्रमाणे असे सगळे मोमोज आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. परत एक मोमोज तुम्हाला मी तयार करून दाखवते. इथे अगदी मधातून हे असं बंद करून घ्यायचं.
आणि त्याच्यानंतर या कळ्या आपल्याला इथे अशा याप्रमाणे घालून घ्यायच्या आहेत आणि हे बंद करून घ्यायचं. आता दुसऱ्या बाजूने इथे दुसराही मोमोज तयार झाला आहे. याप्रमाणे सगळे मोमोज आपण तयार करून घेऊया. सगळे मोमोज इथे तयार झाले. आता हे मोमोज आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी आधीच गॅसवरती पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याकडे जर स्टीमर असेल तर चांगलं, जर नसेल तर याप्रमाणे चाळणीला आपण इथे तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे मोमोज इथे याप्रमाणे वाफायला ठेवायचे. जवळपास 10 मिनिटपर्यंत हे वाफवून घेणं महत्त्वाचं आहे. तर याला थोडंसं वरूनही तेल आपण लावूया. पॅनमध्ये पाणी छान गरम झालं आहे. आता याच्यावरती ही जाळी मी इथे ठेवली आणि त्याच्यावरती तेल लावून हे मोमोज आपण ठेवलेले आहेत. ही जाळी ठेवत असताना, मोमोज वाफवत असताना आपल्याला एवढी काळजी घेणं महत्त्वाचं आहे की आतमध्ये ठेवलेलं जे पाणी आहे त्यालाही जाळी स्पर्श करता कामा नये. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 7 मिनिटपर्यंत हाय फ्लेमवरती आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोमोज वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिट झालेले आहेत आणि इथे आपले मोमोज तयार आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे बघताय मस्त असे मोमोज इथे तयार आहेत. मोमोज जर पहिल्यांदा करीत असाल तर काही टिप्स लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे जेवढा मैदा घेतला त्याच्या दुप्पट पत्ता आणि पत्ताकोबीच्या पाऊणपट किंवा थोडे कमी गाजर आणि त्यापेक्षा थोडी कमी सिमला मिरची. मीठ लावून पत्ताकोबी पिळून घेणं हे महत्त्वाची स्टेप आहे. मोमोजचे कव्हरिंग तयार करण्यासाठी मऊ गोळा तयार करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. ही काळजी घेतल्यास अगदी छान मोमोज तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि कसे बनले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.